गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. हेरिडिटी अँड इव्होल्युशन च्या थर्ड लेक्चर मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण प्रोटीन सिंथेसिस बाय डीएनए, आपल्या बॉडीसाठी आवश्यक असणारे प्रोटीन्स डीएनए कसे सिंथेसाइज करतात याचं मेकॅनिझम डिटेल मध्ये आज अभ्यासणार आहोत. तर चला पाहूया प्रोटीन सिंथेसिस बाय डीएनए. कालच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ डीएनए, स्ट्रक्चर ऑफ आरएनए आणि त्याचे टाइप्स सांगितले होते. टीआरएनए, एमआरएनए, टीआरएनए आणि आरआरएनए अशा आरएनएचे 3 प्रकार आपण काल पाहिजे. त्यांचे काय फंक्शन्स आहेत ते फंक्शन देखील पाहिजे. आणि सेंट्रल डॉग्मा हे मेकॅनिझम काय आहे ते देखील तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतं. आज ते आपण डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. प्रोटीन सिंथेसिस बाय डीएनए. डीएनए द्वारे आपल्या बॉडीसाठी आवश्यक असणारे प्रोटीन कसे सिंथेसाइज केले जातात ते या पॉइंट मध्ये सांगितले. द सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय डीएनए इज कॅरीड आउट बाय 3 प्रोसेसेस. आपल्या बॉडीसाठी आवश्यक असणारे प्रोटीन हे आपल्या सेलमध्ये, बॉडी सेलमध्ये 3 प्रोसेसने सिंथेसाइज केले जातात किंवा 3 स्टेप मध्ये सिंथेसाइज केले जातात. फर्स्ट स्टेप इज अ ट्रान्सक्रिप्शन. पहिली जी स्टेप आहे ती काय आहे? ट्रान्सक्रिप्शन. Then second step is a translation and third step is a translocation. Protein required to our body is synthesized in 3 steps: transcription, translation and translocation. आता या 3 टर्म काय आहेत किंवा या 3 स्टेप काय आहेत या वन बाय वन आज आपल्याला समजून घ्यायच्या. पहिली स्टेप आहे ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन काय आहे हे पाहण्याच्या अगोदर ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन डीएनए. तुम्हाला काल सांगितलं होतं जसं एखादा आपल्याला मेनू तयार करायचा आहे, तो मेनू तयार करण्याचं काम हे कुक करत असतो, परंतु त्याला तो मेनू सप्लाय करण्याचं काम एखाद्या बुक मधून केलं जातं. पुस्तकामध्ये त्याची रेसिपी लिहिलेली असते. तसं प्रोटीन सिंथेसाइज कसे करायचे, प्रोटीन सिंथेसिसची जी इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन डीएनए. प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन ही सेल्युलर डीएनए मध्ये स्टोअर केलेली असते. मग आपल्या बॉडी मधले हिमोग्लोबिन प्रोटीन आहेत, मेलॅनिन आहेत, केराटिन आहेत, असे जे डिफरंट बॉडी प्रोटीन आहेत ते कसे वेगवेगळे प्रोटीन कशा पद्धतीने सिंथेसाइज करायचे, त्याचा जो काही फॉर्म्युला असतो, त्याची इन्फॉर्मेशन असते ती कुठे स्टोअर केलेली असते? सेलच्या डीएनए मध्ये स्टोअर केलेली असते. डीएनए सिंथेसाइज द प्रोटीन. प्रोटीन कोण सिंथेसाइज करतात? डीएनए आपल्या बॉडीसाठी आवश्यक असणारे प्रोटीन सिंथेसाइज करत असतात. डीएनए सिंथेसाइज द प्रोटीन रिक्वायर्ड अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट ऑफ द बॉडी. आपल्या शरीराला ज्या ज्या प्रोटीनची आवश्यकता असेल त्या बॉडीच्या रिक्वायरमेंट नुसार डीएनए हे आपल्या सेल मध्ये किंवा बॉडी मध्ये प्रोटीन सिंथेसाइज करतात. डीएनए सिंथेसाइज द प्रोटीन थ्रू. डीएनए कोणाच्या मदतीने प्रोटीन सिंथेसाइज करतात? डीएनए सिंथेसाइज द प्रोटीन थ्रू आरएनए. डीएनए हे आरएनए मार्फत प्रोटीन सिंथेसाइज करतात. म्हणजे डीएनए फक्त काय करतात? प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन आरएनए ला देतात आणि त्यानुसार आरएनए प्रोटीन सिंथेसिसचं काम करतात. दॅट इज डीएनए सिंथेसाइज द प्रोटीन थ्रू द आरएनए. देन द सेंट्रल डॉग्मा. व्हॉट इज मीन बाय सेंट्रल डॉग्मा? काल तुम्हाला सांगितलं होतं द सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय डीएनए थ्रू द आरएनए. आपल्या बॉडी सेल मध्ये डीएनए आरएनए मार्फत प्रोटीन सिंथेसाइज करतात आणि असे डीएनए कडून आरएनए मार्फत प्रोटीन सिंथेसाइज करण्याच्या प्रोसेसला सेंट्रल डॉग्मा म्हटलं जातं. द सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय डीएनए थ्रू द आरएनए इज कॉल्ड एज सेंट्रल डॉग्मा. हे आपण काल सेंट्रल डॉग्माचं मेकॅनिझम तुम्हाला मी व्यवस्थित सांगितलेले की आपल्या बॉडी सेल मध्ये जे काही न्यूक्लियस मध्ये असणारे डीएनए आहेत ते सायटोप्लाझम मध्ये असणाऱ्या आरएनए च्या मार्फत प्रोटीन सिंथेसाइज करतात. म्हणजे रायबोसोम्सच्या मार्फत प्रोटीन सिंथेसाइज करतात आणि त्या मेकॅनिझमला सेंट्रल डॉग्मा म्हणतात. फॉर सिंथेसिस ऑफ प्रोटीन डीएनए प्रोड्युसेस फर्स्ट एमआरएनए. आता हे डीएनए हे आरएनए मार्फत काय करतात? प्रोटीन सिंथेसाइज करतात. परंतु या प्रक्रियेमध्ये, या प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये अगोदर डीएनए हे एमआरएनए प्रोड्यूस करतात. कारण आरएनए द्वारे प्रोटीन सिंथेसाइज केले जातात आणि त्यासाठी डीएनए मधली इन्फॉर्मेशन, डीएनए मध्ये असणारी प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन ही रायबोसोम्स पर्यंत म्हणजेच आरआरएनए पर्यंत ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, वाहून नेण्यासाठी, कॅरी करण्यासाठी
mRNA ची आवश्यकता असते आणि ते mRNA कोण प्रोड्यूस करतात, कशापासून प्रोड्यूस होतात, डीएनए पासून. फॉर द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस डीएनए प्रोड्युसेस फर्स्ट mRNA. प्रोटीन सिंथेसिसच्या प्रक्रियेसाठी डीएनए हे अगोदर mRNA प्रोड्यूस करतात. mRNA is produced by only one strand of DNA. तुम्हाला सांगितलं काल डीएनए च्या स्ट्रक्चर मध्ये की डीएनए इज अ डबल स्ट्रँड स्ट्रक्चर. डीएनए हे या पद्धतीने डबल स्ट्रँड असणारे स्ट्रक्चर आहे. याच्यात दोन स्ट्रँड असतात. हा फर्स्ट स्ट्रँड आहे इकडचा आणि हा सेकंड स्ट्रँड. म्हणजे डीएनए हे डबल स्ट्रँड स्ट्रक्चर आहे आणि या डीएनएचं जर रेप्लिकेशन झालं, जसं की आपल्याकडे दोरी असते नायलॉनची स्पायरल म्हणजे स्पायरली ती गुंडाळलेली असते, ती जर आपण उलटी फिरवली रेप्लिकेट होते, उलगडते. रेप्लिकेट होणे म्हणजे उलगडणं. स्पायरल जे आहे ते जर आपण रेप्लिकेट केलं त्याला तर काय होतं, ते धागे वेगवेगळे होतात. त्याच पद्धतीनं या डीएनएचं जर रेप्लिकेशन केलं तर डीएनएचे हे नायट्रोजिनियस बेसेसचे जे पेअर आहेत ते ब्रेक होतात आणि डीएनएचे या पद्धतीनं सिंगल स्ट्रँड स्ट्रक्चर तयार होते. हे नायट्रोजिनियस बेसिस त्याच्यावरती असणार आहे. या पद्धतीने डीएनएचं सिंगल स्ट्रँड हे एकच स्ट्रँड आहे आणि दुसरा स्ट्रँड या पद्धतीने आहे. डीएनएचं या पद्धतीनं हे स्ट्रँड असणारे स्ट्रक्चर आहे. म्हणजे डीएनएचे जे स्ट्रँड आहेत, डीएनएचं जर रेप्लिकेशन झालं, आफ्टर द रेप्लिकेशन टू स्ट्रँड ऑफ डीएनए गेट सेपरेटेड. डीएनएचे दोन स्ट्रँड केव्हा सेपरेट होतात, जेव्हा डीएनएचं रेप्लिकेशन होतं तेव्हा. आणि असा सिंगल स्ट्रँड जो डीएनए असतो, डीएनएचा जो सिंगल स्ट्रँड असतो तो आरएनए तयार करण्यासाठी यूज केला जातो. सिंगल स्ट्रँड ऑफ डीएनए इज यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ mRNA. इथं mRNAचं प्रोडक्शन होताना एक लक्षात घ्यायचंय की mRNAच्या प्रोडक्शन साठी डीएनएच्या दोन स्ट्रँड पैकी कुठलाही एकच स्ट्रँड यूज केला जातो. इथं दोन स्ट्रँड आहेत डीएनएचे, त्यापैकी एक स्ट्रँड हा mRNAच्या प्रोडक्शन साठी यूज केला जातो. आणि समजा हा mRNA तयार झाला डीएनए पासून, हा पहिला स्ट्रँड म्हणजे mRNA, तर याच्यावरती जी न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स असते ती या डीएनएच्या दुसऱ्या स्ट्रँडला कशी असते, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे पूरक असते. म्हणजे जर हे दोन एकत्र आले तर पुन्हा काय तयार होऊ शकतो, डीएनए तयार होऊ शकतो. अशी सिक्वेन्स म्हणजे mRNA वरती असणारी सिक्वेन्स ही डीएनएच्या स्ट्रँड वरती असणाऱ्या सिक्वेन्सला कॉम्प्लिमेंटरी असते. ते पुढे सांगितलंय पहा, ऍज पर द सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड ऑन डीएनए. डीएनएच्या न्यूक्लियोटाइड वरती जशी सिक्वेन्स आहे तशी सिक्वेन्स ही mRNAच्या न्यूक्लियोटाइड वरती असते. अँड सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑन mRNA, mRNAच्या न्यूक्लियोटाइड वरती असणारी सिक्वेन्स इज कॉम्प्लिमेंटरी टू द डीएनए स्ट्रँड युज्ड फॉर सिंथेसिस. म्हणजे पहा, आपण इथं डीएनएचे रेप्लिकेशन केलं, डीएनएचं रेप्लिकेशन झाल्यानंतर दोन स्ट्रँड सेपरेट होतात, त्यातला एक स्ट्रँड only one strand of DNA is used for the synthesis of mRNA. mRNA च्या सिंथेसिस साठी, mRNA प्रोड्यूस करण्यासाठी डीएनए चा एकच स्ट्रँड यूज केला जातो. आणि त्या डीएनए च्या सिंगल स्ट्रँड वरती जी न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स असते ती डीएनए च्या मूळ स्ट्रँडला कॉम्प्लिमेंटरी म्हणजे पूरक असते. This mRNA have a uracil. There is a uracil instead of thymine in a DNA. आपण पाहिलं की डीएनए मध्ये चार नायट्रोजिनियस बेसेस असतात, एडेनाइन, ग्वानिन, सायटोसाइन आणि थायमिन. आउट ऑफ दिस थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल इन mRNA. ज्यावेळी तो डीएनए चा स्ट्रँड सेपरेट होतो तेव्हा त्यातले थायमिन हे युरॅसिलने सेपरेट केले जातात, युरॅसिलने रिप्लेस केले जातात. म्हणजे या mRNA वरती देखील चार नायट्रोजिनियस बेसेस असतात, एडेनाइन, ग्वानिन, सायटोसाइन आणि थायमिन ऐवजी काय असतात, युरॅसिल असतात. तर अशा पद्धतीनं त्या डीएनए पासून काय केले जातात, सुरुवातीला प्रोटीन सिंथेसिस साठी mRNA प्रोड्यूस केले जातात. अँड दिस प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ mRNA फ्रॉम द डीएनए, डीएनए पासून mRNA तयार होण्याची जी प्रोसेस असते त्यालाच म्हटलं आता ट्रान्सक्रिप्शन. व्हॉट इज द ट्रान्सक्रिप्शन? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ, कशाची फॉर्मेशनची प्रोसेस, mRNAच्या फॉर्मेशनची प्रोसेस. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ mRNA, कशापासून mRNA तयार झाले, डीएनए पासून. डीएनए पासून mRNA तयार होण्याची जी प्रोसेस असते त्याला म्हटलं आता ट्रान्सक्रिप्शन. आणि ही ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होते कुठे, तर ही ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होत असते सेलच्या न्यूक्लियस मध्ये. ही सेल आहे एनिमल सेल, हा एनिमल सेलचा न्यूक्लियस
आणि ॲनिमल सेलच्या न्यूक्लियस मध्ये असणारा हा डीएनए, हा डीएनए आहे ॲनिमल सेलच्या न्यूक्लियस मध्ये. या डीएनएचं रेप्लिकेशन जर झालं तर डीएनएच्या रेप्लिकेशन झाल्यानंतर डीएनएचे स्ट्रँड सेपरेट होतात. हा सिंगल स्ट्रँड, हा दुसरा डीएनएचा स्ट्रँड, हे नायट्रोजेनिक बेसेस या पद्धतीने किंवा त्यांचे न्यूक्लियोटाइड. तर डीएनएचं रेप्लिकेशन झाल्यामुळे डीएनएचे दोन स्ट्रँड सेपरेट झाले आणि त्यापैकी एका स्ट्रँडचं कन्व्हर्जन कशात होतं? Only one strand of DNA is used for the production of mRNA. mRNA च्या प्रोडक्शन साठी फक्त डीएनए च्या दोन स्ट्रँड पैकी एक स्ट्रँड वापरतात. एक स्ट्रँड तिथं तसाच न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतो आणि पुन्हा तो एखाद्या दुसऱ्या स्ट्रँड बरोबर कंबाईन होऊन पुन्हा रिकंबाईन होऊन पुन्हा डीएनए तयार होत असतो. तर अशा पद्धतीने हे mRNA प्रोडक्शन आहे आणि अशा पद्धतीने डीएनए पासून mRNA तयार होण्याची जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला म्हटलं जातं ट्रान्सक्रिप्शन. तर पहिली प्रोसेस तुमच्या लक्षात आलेली असेल की ट्रान्सक्रिप्शन काय आहे. परत एकदा ट्रान्सक्रिप्शन रिपीट सांगतोय. ऑल द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर्ड इन डीएनए प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस. प्रोटीन सिंथेसिसची सर्व इन्फॉर्मेशन, आपल्या बॉडीला लागणारे जे प्रोटीन आहेत, बॉडीच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी, बॉडीच्या रिक्वायरमेंटसाठी लागणारे प्रोटीन कसे सिंथेसाइज करायचे याची इन्फॉर्मेशन न्यूक्लियस मधील डीएनए मध्ये स्टोअर्ड केलेली असते. ऑल द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर्ड इन सेल्युलर डीएनए प्रेझेंट इन न्यूक्लियस. देन डीएनए सिंथेसाइज द प्रोटीन अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट ऑफ बॉडी. डीएनए हे सगळं प्रोटीन सिंथेसाइज करत नाही. आपल्या बॉडीची जशी प्रोटीनची आवश्यकता असेल, आपल्या बॉडीमध्ये जे प्रोटीनची कमतरता असेल ते प्रोटीन हे डीएनए सिंथेसाइज करतात. डीएनए सिंथेसाइज द प्रोटीन थ्रू आरएनए. डीएनए कसे प्रोटीन सिंथेसाइज करतात तर ते आरएनए मार्फत प्रोटीन सिंथेसाइज करतात. डीएनए सिंथेसाइज द प्रोटीन थ्रू आरएनए. आणि ही जे मेकॅनिझम आहे, डीएनए मार्फत आरएनए प्रोटीन सिंथेसाइज करतात आणि या मेकॅनिझमला म्हटलं जातं सेंट्रल डॉग्मा. दॅट इज द सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय डीएनए थ्रू आरएनए. डीएनए हे आरएनए मार्फत प्रोटीन सिंथेसाइज करतात, या मेकॅनिझमला म्हटलं जातं सेंट्रल डॉग्मा. For this process of protein, DNA produces first mRNA. आणि या प्रक्रियेसाठी डीएनए हे काय करतात? mRNA प्रोड्यूस करतात. Then mRNA is produced by only one strand of DNA. डीएनए मध्ये दोन स्ट्रँड असतात. डीएनए चं रेप्लिकेशन झालं तर त्याच्यापासून ते दोन स्ट्रँड सेपरेट होतात आणि त्या दोन सेपरेट झालेल्या स्ट्रँड पैकी एक स्ट्रँड डीएनएचा सिंगल स्ट्रँड हा mRNA च्या प्रोडक्शन साठी यूज केला जातो. As per the sequence of nucleotide on DNA, mRNA is produced. DNA वरती जशी न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स असेल त्या प्रकारचे mRNA तयार होत असतात. ती इन्फॉर्मेशन असणारे mRNA तयार होतात. And the sequence of nucleotide in mRNA, या mRNA च्या न्यूक्लियोटाइड मध्ये असणारी सिक्वेन्स ही कोणाला कॉम्प्लिमेंटरी असते तर DNA च्या स्ट्रँडला ती कॉम्प्लिमेंटरी पूरक असते. And this mRNA have a uracil, nitrogenous base uracil instead of thymine. तर डीएनए मध्ये थायमिन या नायट्रोजेनियस बेस असतात आणि जेव्हा mRNA तयार होतात तेव्हा ते थायमिन युरॅसिल ने रिप्लेस केले जातात. दिस प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ mRNA बाय डीएनए. डीएनए पासून mRNA सिंथेसाइज होण्याची प्रोसेस, डीएनए पासून mRNA प्रोड्यूस होण्याची जी प्रोसेस आहे त्यालाच काय म्हणतात तर ट्रान्सक्रिप्शन. अँड दिस ट्रान्सक्रिप्शन takes place inside the nucleus of cell. हे लक्षात ठेवा की ट्रान्सक्रिप्शन हे सेलच्या न्यूक्लियस मध्येच घडून येत असतं. आता जेव्हा ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस न न्यूक्लियस मध्ये mRNA प्रोड्यूस होतात तेव्हा ते प्रोड्यूस झालेले mRNA ते त्या न्यूक्लियस मध्येच राहत नाही तर ते न्यूक्लियसच्या बाहेर येतात. न्यूक्लियसचे जे पोर्स असतात न्यूक्लियोप्लाझमला जे छिद्र असतात, आपण न्यूक्लियसच्या स्ट्रक्चर मध्ये पाहिलं की तो पोरस न्यूक्लिअर मेम्ब्रेनने कव्हर झालेला आहे. तर त्या पोर्स मधून हे सिंगल स्ट्रँड बाहेर येतात. ते डायग्राम मध्ये दाखवू आपण. आणि ती जी प्रोसेस आहे पुढची ती ट्रान्सलेशन आहे. त्या ट्रान्सलेशन प्रोसेस कडे आपल्याला जायचंय. सेकंड जी स्टेप आहे ती आहे ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन. ट्रान्सक्रिप्शन तुमच्या आता लक्षात आलेलं आहे. ते डायग्रामॅटिकली परत एकदा मी रिपीट सांगतोय की पहा ही आहे ॲनिमल सेल. ही काय आहे आपली ॲनिमल सेल आहे. आणि ॲनिमल सेलला आवश्यक असणारे जे काही प्रोटीन्स असतात, आपल्या बॉडीला आवश्यक असणारे जे प्रोटीन असतात
ते कशा पद्धतीने सिंथेसाइज करायचे. वेगवेगळ्या प्रोटीनची आपल्या शरीराला आवश्यकता असते आणि ते प्रोटीन सिंथेसिस करण्याची इन्फॉर्मेशन ही कुठे स्टोअर्ड केलेली. इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर्ड इन सेल्युलर डीएनए. या सेल्युलर डीएनए मध्ये ही प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन स्टोअर्ड केलेली असते. and this DNA synthesize the protein according to requirement of our body. हे डीएनए आपल्या बॉडीच्या रिक्वायरमेंट नुसार आपल्या बॉडीसाठी प्रोटीन सिंथेसाइज करतात. डीएनए सिंथेसाइज द प्रोटीन थ्रू आरएनए. डीएनए स्वतः प्रोटीन सिंथेसाइज करत नाही, ते फक्त प्रोटीन सिंथेसाइजची इन्फॉर्मेशन देतात आणि आरएनएच्या मार्फत प्रोटीन सिंथेसाइज करून घेतात. आरएनए जे असतात त्या आरएनए मार्फत ते प्रोटीन सिंथेसाइज करून घेतात. आता या प्रोसेस साठी हे जे काही मेकॅनिझम आहे, डीएनए सिंथेसाइज द प्रोटीन थ्रू आरएनए, दिस मेकॅनिझम इज कॉल्ड सेंट्रल डॉग्मा. and for this process DNA first produces the which RNA, mRNA. या प्रक्रियेसाठी प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी डीएनए सुरुवातीला mRNA तयार करतात. and for the production of mRNA only one strand of DNA is used. डीएनए मध्ये दोन स्ट्रँड असतात, त्यापैकी या दोन स्ट्रँडचं रिप्लिकेशन, डीएनए चं रिप्लिकेशन होतं आणि त्याचं स्ट्रँड जे आहेत डीएनए चे ते काय होतात, एकमेकांपासून सेपरेट होतात. आणि या डीएनए च्या दोन स्ट्रँड पैकी फक्त एकच स्ट्रँड कशासाठी यूज केला जातो, mRNA च्या प्रोडक्शन साठी यूज केला जातो. आणि mRNA कसे तयार होतात, तर डीएनए मध्ये जे थायमिन्स आहेत ते युरॅसिलने फक्त रिप्लेस केले की mRNA तयार होतात. बाकी सर्व स्ट्रक्चर डीएनए हे डबल स्ट्रँड स्ट्रक्चर आहेत, mRNA हे सिंगल स्ट्रँड स्ट्रक्चर तयार होतात रेप्लिकेशन मधून आणि त्यातले थायमिन हे युरॅसिलने रिप्लेस केले जातात. अशा पद्धतीने डीएनए पासून ते युरॅसिल असणारे mRNA तयार होण्याची जी प्रोसेस आहे याला ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस म्हटलं जातं. म्हणजे सुरुवातीला प्रोटीन सिंथेसिस साठी डीएनए चं कन्व्हर्जन mRNA मध्ये होतं आणि त्या मेकॅनिझमला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. आता न्यूक्लियस मध्ये ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसनं काय तयार झाले, न्यूक्लियस मध्ये ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसनं काय तयार झाले, तर mRNA तयार झाले. काय तयार झाले, mRNA. and this mRNA कोणापासून प्रोड्यूस झाले, डीएनए पासून प्रोड्यूस झाले. mRNA कोणापासून प्रोड्यूस झाले, या डीएनए चं कन्व्हर्जन mRNA मध्ये झालं. डीएनए पासून mRNA प्रोड्यूस झाले आणि ते mRNA काय होतात, त्या न्यूक्लियसच्या न्यूक्लिअर पोर्स मधून, न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या पोर्स मधून, छिद्रांमधून हे mRNA या पद्धतीने कुठे येतात, न्यूक्लियसच्या बाहेर सायटोप्लाझम मध्ये येतात. mRNA ते कुठे आले, न्यूक्लियसच्या बाहेर सायटोप्लाझम मध्ये आलेले. mRNA produced inside the nucleus comes out through the nucleus into the cytoplasm. ते mRNA जे डीएनए पासून न्यूक्लियस मध्ये तयार झालेले mRNA आहेत ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस मध्ये, ते न्यूक्लियस मधून कुठे येतात, बाहेर सायटोप्लाझम मध्ये येतात. सायटोप्लाझम मध्ये ते इंटर होतात. आणि हे जे काय मेकॅनिझम आहे आता पुढचं त्याला म्हटलं जातं सेकंड मेकॅनिझम, सेकंड स्टेप, ट्रान्सलेशन. आता ट्रान्सलेशन आपल्याला समजून घ्यायचे की ट्रान्सलेशन काय आहे. ट्रान्सक्रिप्शन समजलं, डीएनए चं कन्व्हर्जन mRNA मध्ये होणं म्हणजे ट्रान्सक्रिप्शन. आता तिथं ट्रान्सलेशन मध्ये पहिला पॉइंट काय सांगितला, द mRNA produced or synthesized in nucleus it comes out in a cytoplasm. These mRNA, हे mRNA जेव्हा न्यूक्लियस मधून बाहेर सायटोप्लाझम मध्ये येतात तेव्हा ते मोकळ्या हाताने येत नाही, रिकामे येत नाही. दे कॅरीज द, ते काय कॅरी करतात, काय वाहून आणतात, द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. डीएनए मध्ये जी प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन होती ती काय करतात, ते mRNA न्यूक्लियसच्या बाहेर सायटोप्लाझम मध्ये घेऊन येतात. म्हणजे जेव्हा mRNA हे न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये एंटर होतात तेव्हा ते प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन घेऊन येतात. and this information of protein synthesis is carried in the form of coded messages. ही इन्फॉर्मेशन कशाच्या रूपात असते, तर कोडच्या रूपात असते, कोडेड मेसेजेसच्या रूपात असते. Information of protein synthesis is carried in the form of coded messages. Then each code for protein
वन प्रोटीन मॉलिक्यूल कंसिस्ट 3 न्यूक्लियोटाइड. प्रत्येक कोड मध्ये एका प्रोटीनच्या प्रत्येक कोड मध्ये किती न्यूक्लियोटाइड असतात? असे 3 न्यूक्लियोटाइड असतात. हा स्ट्रँड आहे डीएनएचा, आरएनएचा, आणि आरएनएच्या स्ट्रँड वरती असे न्यूक्लियोटाइड असतात. म्हणजे नायट्रोजिनियस बेसेस, नायट्रोजिनियस बेस, डिऑक्सिरिबोज शुगर आणि फॉस्फेरिक ऍसिड यांचं एक कंपाऊंड असतो, त्याला न्यूक्लियोटाइड म्हणतात. असे 3 न्यूक्लियोटाइड पासून एक कोड तयार झालेला असतो. सिंगल कोड ऑफ mRNA consists 3 nucleotides, hence it is called triplet codon. प्रोटीन मॉलिक्यूल सिंथेसाइज करण्याची इन्फॉर्मेशन mRNA हे कोडेड मेसेजेसच्या रूपात न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये घेऊन येतात. आणि प्रत्येक एका प्रोटीन मॉलिक्यूल साठीचा जो कोड असतो, सिंगल कोड, ते एका कोड मध्ये 3 न्यूक्लियोटाइड असतात. 3 न्यूक्लियोटाइडचा एक कोडेड मेसेज तयार झालेला असतो आणि त्यालाच ट्रिपलेट कोडॉन म्हटलं जातं. तर ही ट्रिपलेट कोडॉनची जी संकल्पना आहे ती आपल्याला डिटेल पाहिजे. आणि ट्रिपलेट कोडॉन जे आहे ते सर्वात अगोदर इंडियन ओरिजिन जे सायंटिस्ट होते, डॉक्टर हरगोविंद खुराना. डॉक्टर हरगोविंद खुराना was the Indian origin scientist and he synthesized or discovered the 20 triplet codon for 20 amino acid किंवा ट्रिपलेट कोडॉन फॉर 20 अमिनो ऍसिड. आपल्या बॉडी मध्ये जे 20 वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो ऍसिड आहेत किंवा 20 प्रकारचे प्रोटीन सिंथेसाइज केले जातात, त्याचे ट्रिपलेट कोडॉन हे डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी सर्वात अगोदर डिस्कवर्ड केलेले होते, शोधलेले होते. आणि म्हणून त्यांना नोबेल प्राइज देखील मिळालेलं होतं 1968 चं. 1968 चं नोबेल पारितोषिक देखील डॉक्टर हरगोविंद खुराना यांना मिळालेलं आहे. तर हे जे मेकॅनिझम आहे हे इथं मी लिहून देतोय म्हणजे लक्षात येईल आणखी. पहा, फर्स्ट पॉइंट याच्यामध्ये ट्रान्सलेशनचा असा आहे, mRNA फॉर्म्ड इन न्यूक्लियस. तुम्हाला सांगितलंय mRNA कुठं तयार झालेले ते mRNA, डीएनए पासून mRNA तयार झाले ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस ना न्यूक्लियस मध्ये. mRNA प्रोड्यूस इन न्यूक्लियस, न्यूक्लियस मध्ये तयार झालेली mRNA कशापासून? बाय डीएनए. mRNA formed in nucleus, mRNA formed in nucleus by DNA comes in cytoplasm. ते सायटोप्लाझम मध्ये येतात. इथं रफ डायग्राम समजण्यासाठी काढतोय. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस ना न्यूक्लियस मध्ये जे डीएनए होते, त्या न्यूक्लियस मधील डीएनए चं कन्व्हर्जन कशात झालं? न्यूक्लियस मध्ये हे जे डीएनए होते त्या डीएनए चं कन्व्हर्जन mRNA मध्ये झालं. सिंगल स्ट्रँड स्ट्रक्चर हे आहे mRNA, हे आहे डीएनए. डीएनए चं कन्व्हर्जन mRNA मध्ये झालं. आणि ही जी काही डीएनए चं कन्व्हर्जन, डीएनए पासून mRNA तयार होण्याची जी काही प्रोसेस असते त्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस ना mRNA is formed in nucleus by DNA comes in cytoplasm. हे mRNA हे कुठे येतात? न्यूक्लियसच्या बाहेर सायटोप्लाझम मध्ये येतात. न्यूक्लियस मधून बाहेर सेलच्या सायटोप्लाझम मध्ये ते इंटर होतात. comes out in a cytoplasm. Then mRNA brings coded messages from DNA. तुम्हाला सांगितलं की mRNA हे डीएनए कडून काय घेऊन येतात? न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये येताना ते रिकामे येत नाही, तर कोडेड मेसेजेस, प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशनचे कोडेड मेसेजेस घेऊन येतात. mRNA brings coded messages from DNA. ते डीएनए कडून प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन ही कोडेड मेसेजेसच्या रूपात घेऊन येतात. Then the message contains the code for amino acid. ते जे मेसेज असतात ते मेसेज मध्ये कशाचे कोड असतात? तर अमिनो ऍसिड ओळखण्याचे कोड असतात. The messages contains codes for
अमिनो ऍसिड्स, त्या मेसेजेस मध्ये अमिनो ऍसिड साठीचे कोड्स असतात. देन द कोड फॉर ईच अमिनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ code for each amino acid consists of 3 nucleotides. अमिनो ऍसिड साठी एका अमिनो ऍसिड साठीचा जो कोड असतो, कोड फॉर ईच अमिनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी न्यूक्लियोटाइड? 3 न्यूक्लियोटाइड. एका अमिनो साठीचा असणारा जो कोड असतो त्याच्यामध्ये 3 न्यूक्लियोटाइड. समजा हा mRNA आहे, मग mRNA वरती हा एक न्यूक्लियोटाइड, हा दुसरा न्यूक्लियोटाइड आणि हा तिसरा न्यूक्लियोटाइड. या 3 न्यूक्लियोटाइड पासून एक कोड तयार झालेला असतो. एका अमिनो ऍसिड साठीच्या कोड मध्ये 3 न्यूक्लियोटाइड असतात आणि याला काय म्हटलं जातं? ट्रिपलेट कोडॉन म्हटलं जातं. मग हा एक ट्रिपलेट कोडॉन, पुढचा ट्रिपलेट कोडॉन, हा दुसरा, नंतर तिसरा ट्रिपलेट कोडॉन, चौथा ट्रिपलेट कोडॉन, पाचवा ट्रिपलेट कोडॉन, सहावा ट्रिपलेट कोडॉन, सातवा, आठवा, नववा, दहावा, असे thousands of triplet codon एका mRNA वरती असतात. The code for each amino acid consists of how many nucleotides? 3 nucleotides. Hence it is called triplet codon. Hence it is called, म्हणून या कोडला काय म्हणतात? ट्रिपलेट. ट्रिपलेट म्हणजे 3. ट्रिपलेट कोडॉन. What is the triplet codon? Triplet codon काय आहे? तर कोड फॉर ईच अमिनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड. प्रत्येक अमिनो ऍसिड साठी असणारा जो काही कोड असतो त्याच्यामध्ये 3 न्यूक्लियोटाइड असल्यामुळे त्याला ट्रिपलेट कोडॉन म्हटलं जातं. And each mRNA consists of thousands of triplet codon. एका mRNA वरती हजारो ट्रिपलेट कोडॉन असतात वेगवेगळ्या अमिनो ऍसिड मॉलिक्यूल साठी. डॉक्टर हरगोविंद खुराना, इथे एक रिमेंबर म्हणून एक एक्स्ट्रा पॉइंट आहे पहा, तो लक्षात ठेवायचा आहे. डॉक्टर हरगोविंद खुराना and scientist of Indian origin discovered the 20 triplet codon किंवा triplet codon for 20 amino acid. 20 प्रकारच्या अमिनो ऍसिड चे ट्रिपलेट कोडॉन, 20 triplet codon for discovered triplet codon for 20 amino acid. डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी 20 प्रकारच्या अमिनो ऍसिड चे ट्रिपलेट कोडॉन शोधून काढले होते. and therefore he got a Nobel Prize in 1968. 1968 चं जे नोबेल पारितोषिक आहे ते देखील त्यांना या डिस्कव्हरी साठी मिळालेलं आहे. then next, each of the mRNA is made up of thousands of triplet codon. प्रत्येक mRNA हा thousands of triplet codon पासून बनलेला आहे. tRNA supply the amino acid according to messages on mRNA. मग या mRNA वरती जे मेसेजेस आहेत, कोडेड मेसेजेस आहेत, त्यानुसार tRNA म्हणजे ट्रान्सफर RNA अमिनो ऍसिड मॉलिक्यूल राइबोसोम्स पर्यंत ट्रान्सफर करतात. and this process is called as translation. पहा इथे लिहितो मी. हरगोविंद खुराना यांचा पॉइंट फक्त माहिती असू द्या, ते लिहिण्याची गरज नाहीये. नेक्स्ट जो 5th नंबर पॉइंट आहे तो काय आहे? इथे लिहितो 5th नंबर पॉइंट. each mRNA consists thousands of ट्रिपलेट कोडॉन. प्रत्येक अमिनो ऍसिड मध्ये किती ट्रिपलेट कोडॉन असतात? हजारो ट्रिपलेट कोडॉन प्रत्येक अमिनो ऍसिड मध्ये आढळतात. and as per the messages of this mRNA च्या मेसेजेस नुसार tRNA carries the amino acid molecules. as per the messages of mRNA, tRNA carries, tRNA क्या कैरीज करतात? अमिनो ऍसिड मॉलिक्यूल. अमिनो ऍसिड मॉलिक्यूल.
mRNA च्या मेसेजेस नुसार tRNA mRNA हे मेसेज tRNA ला देतात आणि tRNA त्यानुसार अमिनो ऍसिड मॉलिक्यूल कॅरी करतात, वाहून नेतात. For this tRNA has an anticodon having complementary sequence on a codon on mRNA. मग mRNA चे मेसेजेस tRNA कडे जाण्यासाठी mRNA चे मेसेजेस या पद्धतीने tRNA आहे, आपण त्याचं स्ट्रक्चर पाहिजे tRNA चं आहे tRNA आणि tRNA वरती सुद्धा या पद्धतीनं कोडॉन्स असतात. म्हणजे या mRNA वरती जसे ट्रिपलेट कोडॉन आहेत तसेच कोडॉन्स कॉम्प्लिमेंटरी कोडॉन हे कोणावरती असतात, tRNA वरती असतात. फॉर दिस पर्पज tRNA चं काम काय, टू कॅरीज द अमिनो ऍसिड मॉलिक्यूल, अमिनो ऍसिड मॉलिक्यूल कॅरी करणं हे tRNA चं काम आहे. tRNA अमिनो ऍसिड मॉलिक्यूल वाहून नेतात, ट्रान्सफर करतात, कॅरी करतात आणि त्यासाठी त्यांच्याकडे ती इन्फॉर्मेशन mRNA ची इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स असते. दॅट इज tRNA हॅव अ कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड टू द mRNA. मग हे tRNA चे न्यूक्लियोटाइड आणि mRNA चे न्यूक्लियोटाइड एकमेकांना मॅच होतात. इथं ड्रॉ करून दाखवतो या पद्धतीने, या पद्धतीने हा tRNA आणि mRNA यांचे जे न्यूक्लियोटाइड एकमेकांना मॅच होतात आणि ही mRNA ची इन्फॉर्मेशन कोडेड मेसेजेस tRNA ला मिळतात. त्यानुसार tRNA अमिनो ऍसिड मॉलिक्यूल ट्रान्सफर करतात आणि हे अमिनो ऍसिड मॉलिक्यूल कॅरी करत असताना हा tRNA mRNA वरती काय करत असतो, सतत मूव्ह होत असतो ऍट अ डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. एका ट्रिपलेट कोडॉनच्या अंतरापर्यंत तो सतत मूव्ह होतो. म्हणजे हा mRNA पाठीमागे आला की हा tRNA पुढच्या ट्रिपलेट कोडॉनकडे जातो, पाठीमागे आला पुढच्या ट्रिपलेट कोडॉनकडे. या पद्धतीने बेल्ट प्रमाणे हा mRNA फिरत राहतो आणि tRNA चं डिस्प्लेसमेंट हे एका ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने होत राहतं आणि अशा पद्धतीने हे जे काय रायबोसोम्स आहेत ते एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे वाहून नेले जातात. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. ही जी प्रोसेस आहे याला ट्रान्सलेशन म्हटलं जातं. पुढे काय म्हटलंय बा, tRNA सप्लाय अमिनो ऍसिड मॉलिक्यूल्स, tRNA सप्लाय अमिनो ऍसिड मॉलिक्यूल्स. tRNA हे अमिनो ऍसिड मॉलिक्यूल सप्लाय करतात अकॉर्डिंग टू मेसेजेस ऑफ, कोणाच्या मेसेजेस नुसार, अकॉर्डिंग टू मेसेजेस ऑफ mRNA. mRNA वर जे मेसेजेस आहेत ते mRNA च्या कोडेड मेसेजेस नुसार tRNA अमिनो ऍसिड मॉलिक्यूल सप्लाय करतात. दिस प्रोसेस, ड्यूरिंग दिस प्रोसेस, या प्रोसेस साठी tRNA have a complementary or tRNA have a anticodon complementary to the codon on mRNA. mRNA वरती असणाऱ्या कोडॉनला कॉम्प्लिमेंटरी असणारे अँटीकोडॉन हे tRNA वरती असतात. फॉर दिस पर्पज tRNA has anticodons. tRNA वरती अँटीकोडॉन असतात which is complementary to codon on mRNA. mRNA वरती जसे कोडॉन्स आहेत, कोडेड मेसेजेस आहेत, तसेच अँटीकोडॉन मेसेजेस हे tRNA वरती असतात आणि त्यामुळे mRNA ची इन्फॉर्मेशन ही कोणाकडे जाते, tRNA कडे जाते. दिस इज कॉल्ड, या प्रोसेसला काय म्हणतात, ट्रान्सलेशन. याला ट्रान्सलेशन म्हटलं. तर अशा पद्धतीने ट्रान्सक्रिप्शन नंतरची जी सेकंड मेकॅनिझम आहे, सेकंड स्टेप आहे ती काय आहे, ट्रान्सलेशन आहे. ट्रान्सलेशन परत एकदा रिवाइज करू. mRNA फॉर्मड इन न्यूक्लियस बाय DNA. DNA पासून न्यूक्लियस मध्ये mRNA तयार होतात ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसला. दे कम्स इन सायटोप्लाझम, ते न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये येतात. mRNA brings the coded messages from DNA. mRNA हे DNA पासून कोडेड मेसेजेस मिळवतात किंवा कोडेड मेसेजेस घेऊन येतात. द मेसेजेस कंटेन्स कोड फॉर अमिनो ऍसिड. जे mRNA ने DNA कडून कोडेड मेसेजेस आणलेले असतात ते अमिनो ऍसिड साठी असतात.
द कोड फॉर ईच अमिनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड. प्रत्येक अमिनो ऍसिड साठीच्या कोड मध्ये 3 न्यूक्लियोटाइड असतात, त्याला ट्रिपलेट कोडॉन म्हटलं जातं. ईच एमआरएनए कन्सिस्ट थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. प्रत्येक एमआरएनए मध्ये हजारो ट्रिपलेट कोडॉन असतात. ऍज पर द मेसेजेस ऑन एमआरएनए, टीआरएनए कॅरीज द अमिनो ऍसिड मॉलिक्यूल. एमआरएनए वरती जसे मेसेजेस आहेत त्यानुसार टीआरएनए अमिनो ऍसिड मॉलिक्यूल कॅरी करतात. and tRNA supply the amino acid molecules according to messages of mRNA. mRNA च्या मेसेजेस नुसार tRNA अमिनो ऍसिड मॉलिक्यूल कोणाला सप्लाय करतात? रायबोसोम्स कडे सप्लाय करतात. and for this purpose tRNA has an anticodon. म्हणजे मेसेजेस सप्लाय करण्यासाठी किंवा अमिनो ऍसिड सप्लाय करण्यासाठी tRNA ला mRNA कडून मेसेजेस मिळतात आणि ते मेसेजेस रिसीव्ह करण्यासाठी tRNA कडे अँटीकोडॉन असतात जे की mRNA च्या कोडॉनला कॉम्प्लिमेंटरी पूरक असतात. आणि ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं? ट्रान्सलेशन. म्हणजे mRNA च्या मेसेजेस नुसार tRNA काय सप्लाय करतात? अमिनो ऍसिड मॉलिक्यूल सप्लाय करतात. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ट्रान्सलेशन. हे अमिनो ऍसिड मॉलिक्यूल सप्लाय करण्याची जी प्रोसेस असते त्याला ट्रान्सलेशन म्हटलं जातं. आता याच्यानंतर नेक्स्ट तिसरी जी स्टेप आहे ती आहे ट्रान्सलोकेशन. याच्यात जर काही लक्षात नाही आलं तर हे तिन्हीचं मेकॅनिझम मी पुन्हा एकदा शेवटी कंबाईन मध्ये सांगतोय. फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवा, प्रोसेस काय होते. ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय झालं? डीएनए चं कन्व्हर्जन mRNA मध्ये झालं. ट्रान्सलेशन मध्ये काय झालं? mRNA च्या मेसेजेस नुसार tRNA ने काय सप्लाय केले? अमिनो ऍसिड मॉलिक्यूल सप्लाय केले. आता पुढची सिक्वेन्स, tRNA हे अमिनो ऍसिड मॉलिक्यूल कोणाला सप्लाय करतात? रायबोसोमल आरएनए rRNA ला सप्लाय करतात. आणि तेव्हा rRNA म्हणजे रायबोसोमल आरएनए काय सिंथेसाइज करतात? प्रोटीन सिंथेसाइज करतात. तर ती जी पुढची स्टेप आहे ती आहे ट्रान्सलेशन. थर्ड स्टेप, सॉरी ट्रान्सलोकेशन ना, ट्रान्सलोकेशन. थर्ड स्टेप जी आहे ती आहे ट्रान्सलोकेशन. द अमिनो ऍसिड ब्राउट in by tRNA amino acid brought in by tRNA amino acid brought by tRNA bonded together by peptide bond, bonded together by peptide bond. पेप्टाइड बॉन्डच्या सहाय्याने ते अमिनो ऍसिड मॉलिक्यूल एकमेकांशी जोडले जातात. कोणाच्या मदतीने? द हेल्प ऑफ rRNA. लक्षात घ्या, रायबोसोमल आरएनए, रायबोसोम्स मध्ये जे आरएनए असतात, रायबोसोम्स या पद्धतीने आहेत. रायबोसोम्स मध्ये या पद्धतीने आरएनए असतात. हे आहेत rRNA आणि हा रायबोसोम. तर रायबोसोम्स मध्ये असणारे rRNA म्हणजे हे रायबोसोम्स काय करतात? हे जे अमिनो ऍसिड मॉलिक्यूल tRNA ने वाहून आणलेले त्यांना पेप्टाइड बॉन्डच्या सहाय्याने जोडतात. रायबोसोम्स किंवा rRNA बॉन्डेड द अमिनो ऍसिड मॉलिक्यूल कॅरीड बाय tRNA. tRNA ने कॅरी केलेले, tRNA ने वाहून आणलेले ते tRNA आहे. या tRNA ने वाहून आणलेले अमिनो ऍसिड मॉलिक्यूल कोण जॉइन करतात? हे रायबोसोमल आरएनए काय करतात? म्हणजे rRNA या अमिनो ऍसिड मॉलिक्यूलला एकमेकांशी पेप्टाइड बॉन्डच्या सहाय्याने जोडतात and to forms a chain of amino acid. एक अमिनो ऍसिड ची चेन तयार करतात. and such a large number of chains of amino acid bonded together. अशा अमिनो ऍसिडच्या असंख्य चेन एकमेकांशी जोडल्या जातात आणि त्या एकमेकांशी जोडल्या जाऊन कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार करतात. आणि हे जे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं यालाच म्हटलं जातं प्रोटीन. मग आता हे जे मेकॅनिझम आहे, tRNA ने वाहून आणलेले अमिनो ऍसिड मॉलिक्यूल यांना पेप्टाइड बॉन्डच्या सहाय्याने कोण जोडतंय? rRNA जोडतात. त्यातून काय तयार होतात? अमिनो ऍसिडच्या
चेन तयार होतात आणि अशा अमिनो ऍसिडच्या असंख्य चेन एकत्र येऊन काय तयार होतात, प्रोटीन तयार होतात. मग पहा द अमिनो ऍसिड ब्राउड बाय टीआरएनए, टीआरएनए ने ब्राउड केलेले जमा केलेले अमिनो ऍसिड बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड विथ द हेल्प ऑफ आरआरएनए. टीआरएनए ने जमा केलेले अमिनो ऍसिड मॉलिक्यूल आरआरएनए पेप्टाइड बॉन्डच्या सहाय्याने जॉइन करतात. देन सेकंड, ड्यूरिंग दिस प्रोसेस, या प्रक्रियेच्या दरम्यान, ड्यूरिंग दिस प्रोसेस राइबोसोम्स keeps on moving from one end to another end on mRNA. राइबोसोम से mRNA वरती एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत मूव होत राहतात, सतत मूव होत राहतात. at a distance of one triplet codon, एका ट्रिपलेट कोडॉनच्या अंतरापर्यंत ते मूव होत राहतात. and this process is called as translocation. This is called translocation. म्हणजे पहा, अमिनो ऍसिड मॉलिक्यूल पेप्टाइड बॉन्डच्या सहाय्याने जोडण्यासाठी हे राइबोसोमल आरएनए म्हणजे राइबोसोम्स हे mRNA वरती एका ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्स पर्यंत सतत मूव होतात आणि एक एक अमिनो ऍसिड पेप्टाइड बॉन्डच्या सहाय्याने दुसऱ्या अमिनो ऍसिडशी जोडतात. त्याच्यातून अमिनो ऍसिडची एक चेन तयार होत असते आणि ही जी प्रोसेस आहे अमिनो ऍसिडची चेन तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्याला ट्रान्सलोकेशन म्हणतात. such a the chain of amino acids, such a large number of chain of amino acids comes together, large number of chains of amino acid comes together to form a प्रोटीन. आणि अमिनो ऍसिडच्या असंख्य चेन या पद्धतीच्या चेन एकत्र येऊन प्रोटीन्स तयार होतात. तर अशा पद्धतीने हे प्रोटीन सिंथेसिसचं जे काही मेकॅनिझम आहे हे 3 स्टेप मध्ये मेकॅनिझम आपण पाहितले. पहिली स्टेप होती ट्रान्सक्रिप्शन, ज्याच्यामध्ये डीएनए चं कन्व्हर्जन mRNA मध्ये होतं. दुसरं होतं ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन मध्ये काय होतं तर mRNA च्या मेसेजेस नुसार tRNA अमिनो ऍसिड मॉलिक्यूल सप्लाय करतात राइबोसोम्स कडे, ते आहे ट्रान्सलेशन. आणि ट्रान्सलोकेशन मध्ये काय होतं तर tRNA ने वाहून आणलेले जमा केलेले अमिनो ऍसिड मॉलिक्यूल हे rRNA पेप्टाइड बॉन्डच्या सहाय्याने जोडून चेन तयार करतात आणि त्या चेन पासून प्रोटीन तयार होतात. याला म्हटलं जातं ट्रान्सलोकेशन. तर अशा पद्धतीने 3 स्टेप मध्ये हे प्रोटीन्स सेल मध्ये सिंथेसाइज केले जातात. तर अशा पद्धतीने इथं हा प्रोटीन सिंथेसिसचा जो पार्ट आहे तो संपलेला आहे. आता याच्यातला फक्त हेरिडिटीचा एकच स्मॉल पॉइंट आहे पहा, तो म्हणजे म्युटेशन. तेवढा एक पाहू आज आपण. म्युटेशन नेक्स्ट आहे म्युटेशन. तर जीनचं जे म्युटेशन आहे ते आपण स्टडी केलेलं आहे, तरी परत एकदा पहा. म्युटेशन ऑफ जीन्स म्हणजे काय किंवा म्युटेशन कशाला म्हटलं जातं. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्युसेस न्यू इंडिव्हिज्युअल लाईक देमसेल्स ड्यू टू द जीन्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे स्वतःसारखेच नवीन जीव निर्माण करतात. म्हणजे पहा, ह्युमनचे इंडिव्हिज्युअल ह्युमन प्रमाणे आयडेंटिकल असतात. कॅटचे इंडिव्हिज्युअल एक्झॅक्ट कॅट प्रमाणे त्याचं जसं बेसिक बॉडी डिझाइन आहे त्याच पद्धतीने आयडेंटिकल असतात, सिमिलर असतात. जसं एखादा मँगो ट्री आहे त्याच्यापासून नवीन मँगो ट्री प्रोड्यूस होताना ते देखील ओरिजिनल मँगो ट्री प्रमाणे म्हणजे पॅरेंट प्रमाणे सिमिलर असतं. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस न्यू इंडिव्हिज्युअल लाईक देमसेल्स and this similarity between the parents and individual is due to the which component, that is genes. जीन्स या घटकामुळे, जीन्स जनुकांमुळे पॅरेंट आणि त्यांचे इंडिव्हिज्युअल यांच्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटी पाहायला मिळते.
ड्यूरिंग द प्रोसेस सम ऑफ द जीन्स ट्रान्समिटेड फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. समजा हे पॅरेंट आहेत, पॅरेंट पासून प्रोड्यूस होणारे जे इंडिव्हिज्युअल्स असतात ते कसे असतात, तर पॅरेंट प्रमाणे कसे असतात, ते सिमिलर असतात. आणि ही जी पॅरेंट आणि इंडिव्हिज्युअल पॅरेंट आणि त्यांचे ऑफस्प्रिंग किंवा इंडिव्हिज्युअल किंवा ऑफस्प्रिंग म्हणा, यांच्यात ही जी सिमिलॅरिटी आहे ही सिमिलॅरिटी कोणामुळे असते, जीन्स मुळे असते. मग कधी कधी हे जीन्स पॅरेंट मधून आहे तसे कोणामध्ये ट्रान्सफर केले जातात, ऑफस्प्रिंग मध्ये. मग पहा, जेव्हा जास्तीत जास्त जीन्स आहे तसे ट्रान्सफर होतात तेव्हा पॅरेंट आणि त्यांचे ऑफस्प्रिंग यांच्यात सिमिलॅरिटी जास्त असते. म्हणजे पहा, ज्यांचे फादर आणि मदर पैकी ज्यांचे जीन्स जास्त असतात त्या पद्धतीने बॉडीमध्ये स्ट्रक्चर जे असतात ते जास्तीत जास्त, जसं की कर्ली हेअर्स असणं, एखाद्याचे कर्ली हेअर असतात म्हणजे फादर आणि मदर पैकी कोणाचे तरी कर्ली हेअर असतात आणि ते जीन्स आहे तसे ट्रान्सफर झाल्यामुळे ऑफस्प्रिंगचे हेअर सुद्धा कर्ली असतात. त्याचबरोबर बॉडी कलर, फादर आणि मदर यांचा बॉडी कलर डिटरमाइन करणारे जे जीन्स आहेत असे तसे जर ट्रान्सफर झाले तर जसे पॅरेंटचा बॉडीचा कलर असतो तसाच ऑफस्प्रिंगचा असतो. ही जी सिमिलॅरिटी असते ही कोणामुळे असते, जीन्स मुळे असते. आणि कधी कधी हे जीन्स आहे तसे ट्रान्सफर होतात, तर कधी कधी सम टाइम these some changes, minor changes occurs in these genes. या जीन्स मध्ये कधी कधी काही बदल होतात, मायनॉर चेंजेस होतात. आणि मायनॉर चेंजेस होऊन म्हणजे पॅरेंट मधून ऑफस्प्रिंग कडे जीन्स ट्रान्सफर होताना त्याच्यात काही बदल होतात. आणि असे जर बदल होत असतील, मायनॉर चेंजेस होत असतील, तर त्याला काय म्हणतात, जीन्स मध्ये होणारं म्युटेशन म्हणतात. म्युटेशन इन जीन्स म्हटलं. व्हॉट इज द म्युटेशन इन जीन्स? म्युटेशन इन जीन्स समजून घेण्यासाठी अगोदर पहिला पॉइंट समजून घ्या. पहिल्या पॉइंट मध्ये काय सांगितलंय, द ऑफस्प्रिंग शोज सिमिलॅरिटी विथ देअर पॅरेंट बिकॉज ऑफ द जीन्स. ऑफस्प्रिंग हे पॅरेंट्सची कोणामुळे सिमिलॅरिटी दाखवतात, जीन्स मुळे सिमिलॅरिटी दाखवतात. दॅट इज जीन्स आर समटाइम जीन्स आर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग ॲज इट इज विदाउट चेंजेस. कुठलाही जीन्स मध्ये चेंज न होता पॅरेंट मधून ऑफस्प्रिंग मध्ये आहे तसे जीन्स ट्रान्सफर होतात. बट समटाइम these genes some minor changes takes place in a genes while transferring from parent to offspring. जीन्स हे पॅरेंट मधून ऑफस्प्रिंग कडे ट्रान्सफर होताना कधी कधी त्या जीन्स मध्ये मायनॉर चेंजेस होतात, थोडेफार बदल होतात. म्हणजे जीन्सची जी न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स असते त्या न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्स मध्ये काही चेंजेस होतात. आणि असे जे चेंजेस आहेत, जीन्स मध्ये होणारे बदल आहेत, त्यालाच काय म्हटलं जातं, म्युटेशन इन जीन्स. and these mutation in genes create the variety or diversity. या जीन्स मुळेच काय होतं, जीनचं म्युटेशन झाल्यामुळे डायव्हर्सिटी क्रिएट होते. जर जीनचं म्युटेशन झालं नाही, काही जीन्स मध्ये बदलच झाले नाही, तर पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग कसे राहतील, आयडेंटिकल राहतील. आपल्यामध्ये आणि आपल्या पॅरेंट्स मध्ये थोडेफार चेंजेस आहेत त्या जीनच्या म्युटेशनमुळे. परंतु कधी कधी हे म्युटेशन खूप जास्त होतं. समटाइम दिस म्युटेशन ऑफ जीन्स बिकम्स कन्सिडरेबल. कधी कधी हे जीनचं जे म्युटेशन आहे हे कन्सिडरेबल म्युटेशन होतं, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त जीन्स मध्ये बदल होतात. and this mutation of considerable mutation of genes also causes the or creates the hereditary or genetic hereditary किंवा genetic disorders like sickle cell anemia, albinism, क्लेनेफिल्टर सिंड्रोम, डाऊन सिंड्रोम, असे जे काही जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत ते देखील या जीनच्या म्युटेशन मुळे होतात. तर अशा पद्धतीने आपण म्युटेशन ऑफ जीन्स हा देखील पॉइंट इथं कंप्लीट केलेला आहे. म्युटेशन ऑफ जीन्स जर लिहायचं असेल आपल्याला इथं तर आपण काय लिहिणार की लिव्हिंग ऑर्गॅनिझम can produce new individual. Living organism can produce a new individual like themselves are similar because of the genes. These genes sometimes these genes are transferred from parent to offspring without change. कधी कधी हे जीन्स पॅरेंट मधून ऑफस्प्रिंग मध्ये कुठलाही बदल न होता ट्रान्सफर केले जातात. while sometime some minor changes takes place in genes when it transfer from parent to offspring.
पॅरेंट मधून ऑफस्प्रिंग मध्ये जीन ट्रान्सफर होत असताना कधी कधी त्याच्यात मायनॉर चेंजेस होतात आणि अशा मायनॉर चेंजेसलाच म्युटेशन ऑफ जीन्स म्हणतात. आणि जीनचं म्युटेशन जर खूप जास्त झालं तर काय होतं, जेनेटिक डिसऑर्डर होतात. आणि जीनचं म्युटेशन कमी असेल तर व्हरायटी पॅरेंट आणि इंडिव्हिज्युअल मध्ये व्हरायटी प्रोड्यूस होते, डिफरन्सेस प्रोड्यूस होतात. तर अशा पद्धतीनं हे म्युटेशन ऑफ जीन्स हा पॉइंट देखील इथं कंप्लीट केलेला आहे आज आपण. तर याच्यानंतर इथं हेरिडिटी जो पार्ट होता आपला अनुवंशिकता, हा हेरिडिटी पार्ट या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. हेरिडिटी पार्ट इथं संपलेला आहे. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे पुढचा तो इव्हॉल्युशनचा आहे. तर हेरिडिटी मध्ये आपण काय काय अभ्यासलेले थोडंसं समराइज करू की आपण हेरिडिटी मध्ये काय पाहिलं. तर हेरिडिटी या पॉइंट मध्ये आपल्या चॅप्टरचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. याच्या दोन कन्सेप्ट दिले, हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन. त्यातला हेरिडिटी कन्सेप्ट आज आपण पूर्ण केलाय. मग हेरिडिटी मध्ये तुम्ही काय काय लक्षात ठेवायचं, तर हेरिडिटीची डेफिनेशन, व्हॉट इज हेरिडिटी सांगता येईल. अतिशय सोपी डेफिनेशन हेरिडिटीची, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. एका जनरेशन मधून पुढच्या जनरेशन मध्ये बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर करण्याची जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणतात, हेरिडिटी म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बायोलॉजिकल इनहेरिटन्स, त्याला बायोलॉजिकल इनहेरिटन्स देखील म्हणतात. आणि या हेरिडिटीचा जो स्टडी आहे तो बायोलॉजीच्या कोणत्या शाखेत केला जातो, जेनेटिक्स मध्ये केला जातो. कोणत्या शाखेत, जेनेटिक्स. व्हॉट इज द जेनेटिक्स, जेनेटिक्स इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ जीन्स, जेनेटिक व्हेरिएशन अँड हेरिडिटी. जीन्स, जेनेटिक व्हेरिएशन आणि हेरिडिटी यांचा अभ्यास बायोलॉजीच्या ज्या शाखेत करतात त्याला काय म्हटलं जातं, जेनेटिक्स. आणि जेनेटिक्स मध्ये आपण हेरिडिटीचा स्टडी करतो असं पाहिलं होतं. त्याच्यानंतर हेरिडिटीची आपण हिस्ट्री पाहिली. हिस्ट्री ऑफ अ सायंटिस्ट कंट्रीब्यूट इन स्टडी ऑफ हेरिडिटी. हेरिडिटीच्या स्टडी मध्ये कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी योगदान दिलं त्याची हिस्ट्री पाहिली. हिस्ट्री मध्ये आपण वेगवेगळे सायंटिस्ट पाहिले जसं की जॉन ग्रेगोर मेंडेल, त्याच्यानंतर दुसरे वॅटसन, जॉन ग्रेगोर मेंडेल, ह्युगो डी व्हॅरिस, वॅल्टर अँड सुटॉन, ऑस्टवर्ड अव्हेरी, मायक्लिन एम सिकार्थी, कॅलिन मॅक्लॉड, फ्रान्सिस जॅकॉब आणि जॅक मोनॅट एवढे सायंटिस्ट आपण त्या हिस्ट्री मध्ये पाहिले होते. त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ हेरिडिटी, हेरिडिटीची हिस्ट्री पाहिली. त्याच्यानंतर सायन्स ऑफ हेरिडिटी जे आहे त्याचे युजेस पाहिजे, युजेस और ऍप्लिकेशन ऑफ हेरिडिटी. हेरिडिटीच्या स्टडीचा जो काही ऍप्लिकेशन्स आहेत, 3 ऍप्लिकेशन पाहिजे होते की सायन्स ऑफ हेरिडिटी इज यूज फॉर द डायग्नोसिस, treatment and prevention of hereditary or genetic disorders, genetic diseases. Science of heredity also useful for the production of hybrid varieties of plants and animals. And science of heredity is used in the industry where microbes are used. असे 3 ऍप्लिकेशन सांगितले. आणि हेरिडिटीच्या ऍप्लिकेशन नंतर आपण पुढचा पॉइंट बेसिकचा पाहिजे होता 9th मधला, स्ट्रक्चर ऑफ डीएनए काय, टाइप्स ऑफ आरएनए काय आहेत, म्हणजे डीएनए आणि आरएनए यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन पाहिलं. आणि त्याच्यानंतर प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे, प्रोटीन सिंथेसिस इन अ बॉडी, बॉडी मध्ये प्रोटीन कसं सिंथेसाइज केलं जातं त्याच्या 3 स्टेप पाहिल्या. पहिली ट्रान्सक्रिप्शन, दुसरी ट्रान्सलेशन आणि तिसरी ट्रान्सलोकेशन. तर अशा पद्धतीनं हा हेरिडिटीचा जो पार्ट आहे. आणि शेवटी आपण एक म्युटेशन पॉइंट देखील पाहिला, जीनचं म्युटेशन. तर या पद्धतीने हा पार्ट इथं हेरिडिटीचा कंप्लीट झालेला आहे. उद्याच्या लेक्चरला आपला इव्हॉल्युशनचा जो पार्ट आहे तो इव्हॉल्युशनचा पार्ट सुरू होईल. इथपर्यंतच्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवल्या जातील. याच्यात जर काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकता. आणि याचा एक ॲनिमेशन व्हिडिओ देखील मी तुम्हाला हे समजण्यासाठी या 3 स्टेप ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन समजण्यासाठी एक ॲनिमेटेड व्हिडिओ तुम्हाला तो देखील चॅनल वरती अपलोड करेल.